सर्वांना माझा नमस्कार. जय हिंद, जय संविधान. बऱ्याचशा लोकांनी मला हा प्रश्न केला, की मॅडम आमच्या आत्याचं किंवा आमच्या बहिणीचं आमच्या प्रॉपर्टीच्या सातबाऱ्यावरून नाव आम्ही कसं कमी करू? तर ते नाव कमी करता येतं काय? हो, त्याचं उत्तर आहे हो. तुम्ही तुमच्या आत्याचं किंवा बहिणीचं सातबाऱ्यावरनं नाव कमी करू शकता. रजिस्टर्ड विक्रीद्वारे, जी विक्री रजिस्टर्ड असेल, रजिस्टर्ड गिफ्टडीडद्वारे किंवा मग रजिस्टर्ड हक्क सोडल्याचा लेख देऊन सुद्धा ते नाव कमी करता येतं. बऱ्याचदा होतं काय, की एक अँसेस्टर प्रॉपर्टी असते. सपोज आपण पकडून घेऊ, एक भाऊ आहे आणि 2 बहिणी आहेत. आता बहिणींना त्यांच्या वाट्याला आलेला हिस्सा त्यांच्या भावाला द्यायचा आहे. तर होतं काय, की जी गिफ्ट डीड होत असते, जे वडील किंवा आई म्हणा ज्यांची प्रॉपर्टी असेल मुलाला गिफ्ट डीड करून देतात, त्या गिफ्ट डीडमध्ये त्या दोघी बहिणीला साक्षीदार घ्याव्या लागतात आणि एक त्यांचं कन्सेंट लेटर घ्यावं लागतं, की आम्ही अशा प्रकारची प्रॉपर्टी आमच्या भावाला देऊ इच्छितो, जी आमच्या वाट्याला आलेली आहे. अशा प्रकारचं पण एक त्यामध्ये प्रावधान आहे. पण नॉर्मली हक्क सोडल्याचा रजिस्टर्ड लेख जर दिला, तर ती प्रॉपर्टी त्या आत्याचं नाव किंवा त्या बहिणीचं नाव तुम्ही त्या प्रॉपर्टीच्या सातबाऱ्यावरनं कमी करू शकता. अशाच प्रकारच्या कायदेशीर माहितीकरिता माझ्या पेजला फॉलो करा. ॲक्चुअली आजकाल काय सुरू आहे ना, की आजकाल मला लोकांनी प्रश्न केला, की "मॅडम तुम्ही YouTubeवर, Facebookवर एवढे व्हिडिओ टाकता, तुमचे व्हिडिओज व्हायरल होत आहे, तर तुम्हाला याचे पैसे मिळतात काय?" तर माईट बी माझ्या Facebookला काही पैसे येत आहेत, पण मला माहिती नाही किती येत आहेत. तर मी हे व्हिडिओ पैसे मिळवण्याकरिता व्हायरल करत नाहीत. मी हे व्हिडिओ फक्त आणि फक्त लोकांचं मार्गदर्शन करण्याकरिता व्हायरल करीत आहे. दुसरी गोष्ट, की लोकं मला बरेचसे नंबर मागतात. काय होतं ना, की कमेंटमध्ये जर मी एक नंबर टाकला, तर मला दिवसाचे 50 कॉल येतात. मला दिवसाचे 50 कॉल आल्यामुळे मी डिस्टर्ब होते आणि माझी प्युअरली प्रॅक्टिस नागपूर हायकोर्टात आहे आणि वर्धा कोर्टात आहे. आणि तिथल्या केसेस सोडून मी अन्य कुठेही महाराष्ट्रामध्ये सध्या तरी दुसरीकडे केसेस घेऊ शकत नाही. तर लोकांना नंबर दिला नाही, तर ते नाराज देखील होतात आणि गंद्या कमेंट करतात मला. Facebookवर घाणेरड्या कमेंट टाकतात. असं आहे, तसं आहे, ही बाई अशी आहे, छक्का आहे, हे आहे, ते आहे. तर असं करण्याची गरज नाही, कारण मला माझा नंबर द्यायचा नाही आहे. तुम्हाला जर काही समस्या असेल, तर तुम्ही माझ्या ऑफिसपर्यंत येऊ शकता, वर्धेपर्यंत, आणि तिथे समस्येचं निराकरण नक्कीच केलं जाईल. पण फोनवरती काउन्सिलिंग करणं हे मला सुद्धा जमणार नाही. जर तुम्ही वर्धेचे आहात किंवा मग नागपूरचे आहात, तर दॅट इज ओके, ठीक आहे. पण इकडनं-तिकडनं आहात, तर एवढे फोन अटेंड करणं माझ्याकरिता तरी पॉसिबल नाही. अशाच प्रकारच्या कायदेशीर माहितीकरिता माझ्या पेजला फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं तर नक्की शेअर करा.